नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जन्म हा 11 एप्रिल 1827 मध्ये पुण्यामध्ये झाला। त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी संदर्भाबद्दलची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे होतं। फुल्यांचे आजोबा सेठीबा हे उपजीविकेसाठी पुण्याला आले होते, कारण राणोजी, कृष्णा, गोविंदराव ही 3 मुलं होती आणि 3 मुलं असताना पुण्यामध्ये ज्यावेळेस ते आले त्यावेळेस ते माधवराव पेशव्याच्या दरबारामध्ये फूल सजावटीचं काम त्यांना मिळालं। त्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी फुलांच्या उत्पादनासाठी 35 एकर जमीन ही त्यांना दिली। शेठीबांच्या मृत्यूनंतर जो मोठा मुलगा आहे तो म्हणजे राणोजी यांनी जमीन हडप केली आणि कृष्णा आणि गोविंदराव यांना घराबाहेर काढलं। गोविंदरावांनी पुढं ज्यावेळेस नंतर पुण्यामध्ये आल्यानंतर त्यामध्येच गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचवेळी चिमणाबाईशी गोविंदरावांचं लग्न झालं। गोविंदराव आणि चिमणाबाई यांचं अपत्य म्हणजे ज्योतिबा आणि राजाराम ही 2 मुलं आहेत। फुलांच्या व्यवसायावरूनच त्यांचं फुले हे आडनाव पडलं। त्यांचं मूळ आडनाव हे गोरे होतं। ज्योतिबा 1 वर्षाचे असतानाच त्यांची आई ही वारली। त्यांच्या शिक्षणासंदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। त्या काळी विशेषतः जर आपण पाहिलं तर विशेषतः उच्च ब्राह्मण वर्गीयांपुरतं शिक्षण हे मर्यादित होतं, परंतु गोविंदरावांनी म्हणजेच अर्थात ज्योतिबांना वयाच्या 7व्या वर्षी म्हणजेच 1834 मध्ये त्यांनी मराठी गावठी शाळेमध्ये त्यांना घातले। परंतु तत्कालीन ब्राह्मणांनी गोविंदरावांना ज्योतिबाला बागकाम शिकवण्याचा सल्ला दिला। तो ऐकून गोविंदरावांनी 1838 मध्ये ज्योतिबांचं शाळेतून नाव काढलं आणि 4 वर्षाच्या काळातच ज्योतिबांचं त्यांचे मराठी शिक्षण हे पूर्ण केलं। पुढं गोविंदरावांच्या बागेशेजारी राहणारे जसे की गफार बेग मुन्शी आणि ख्रिस्ती उपदेशक मिस्टर लेजिट साहेब यांनी ज्योतिबांचं शिक्षण परत सुरू करण्याचा आग्रह हा अर्थात गोविंदरावांकडे धरला। त्यामुळं 1841 पासून ज्योतिबा पुन्हा स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये ते जाऊ लागले आणि या स्कॉटिश मिशनरीमध्ये 1847 पर्यंत ते तेच शिकलं। आणि ज्योतिबा त्याच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे मित्र आहेत जे सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, उस्मान शेख, सकाराम यशवंत परांजपे, वासुदेव नवरंगे यांची ओळख आणि नवे मित्र हे त्यांना या स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्येच मिळाले। पुढं 1840च्या कालखंडामध्ये जसं की वयाच्या 13व्या वर्षी आपण जर एकूणच सर्व समाजसुधारक जर पाहिले 18-19व्या शतकामधले, तर ह्या सर्व समाजसुधारकांचे विवाह हे बालवयामधलेच आहे आणि त्यामध्येच महात्मा फुले हे देखील अपवाद नाही। 1840च्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे 13 वर्षाचे झाले आणि अर्थातच नायगावमधील खंडाळा येथील खंडोजी नेवसे पाटील यांची जी 7 वर्षाची कन्या आहे ती म्हणजे सावित्रीबाई यांच्याशी त्या महात्मा फुलेंचा विवाह झाला। जसे की रामकृष्ण गोपाळ भांडारकर असतील किंवा त्यांचे हे महात्मा फुलेंचे वर्ग बंधू आहेत आणि सार्वजनिक काका हे महात्मा फुलेंचे मित्र आहेत। विद्यार्थी दशेमध्ये असतानाच 1848 मध्ये इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या कल्पनेनं महात्मा फुले हे भारावून गेले होते आणि मग याच उद्देशाने त्यांनी ज्योतिबा आणि लहुजी साळवे यांच्याकडे दांडपट्टा आणि नेमबाजीचं शिक्षण देखील त्यामध्ये घेतलं होतं। परंतु 1857च्या उठावात फुले आणि त्यांचे मित्र मात्र बंडापासून अलिप्त राहिले, कारण महात्मा फुले असं म्हणतात की पुण्यातल्या स्कॉटिश मिशन आणि सरकारी इन्स्टिट्यूटून ज्या योगानं मला थोडं बहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य मात्राचे अधिकार कोणते आहेत हे मला समजलं। म्हणजे अर्थातच 1857च्या उठावासंदर्भाबद्दलचं महात्मा फुल्यांचं जे मत आहे तर ते मत असं होतं की हे 1857चा उठाव म्हणजे भटपांड्यांचं बंड आहे। जर समजा हे जर बंड यशस्वी झालं असतं तर पुन्हा पेशवाई अशी एक भूमिका राहिली असती। यासाठी म्हणून हे त्यांचे महात्मा फुले आणि त्यांचे मित्र या बंडापासून अलिप्त राहिले। महात्मा ज्योतिबा फुले यांची आई वारल्यानंतर जी सगुणाबाई आहे, जी अर्थात गोविंदराव म्हणजे अर्थात महात्मा फुले यांचे वडील यांची मानलेली बहीण या सगुणाबाई क्षीरसागरनी
महात्मा फुलेंचा सांभाळ केला. ज्योतिबांचं जे मतपरिवर्तन करणाऱ्या ज्या घटना घडल्या त्याच्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले आणि सदाशिव गोवंडे या दोघांनी शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला. तो त्याचबरोबर जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस पेन यांच्या विचारांनी महात्मा फुले हे प्रभावित झाले, ज्यामध्ये थॉमस पेन याच्या राईट्स ऑफ द मॅन या ग्रंथाचा प्रभाव हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पडला. कारण मानवाचे नेमके अधिकार काय आहेत हे या ग्रंथांमधून त्या अर्थाने समजले. त्याचबरोबर थॉमस पेनचे जे इतर ग्रंथ आहेत तर त्याविषयीची माहिती आपण पाहूया. यामध्ये जसे की पहिला ग्रंथ आहे द राईट्स ऑफ द मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रेनेसा, एन ओकेजनल लेटर ऑफ द फिमेल सेक्स आणि कॉमन सेन्स. ही थॉमस पेनची 6 पुस्तकं आहेत. यात थॉमस पेन यांनी पहिल्यांदा ईश्वराचं एकत्व आणि मानवी क्षमता या 2 तत्वावर आपली श्रद्धा असल्याचं थॉमस पेननं सांगितलं. आणि पुढं 1848च्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे मित्र अर्थात सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेल्यानंतर वरातीत हा माळ्याचा मुलगा हा ब्राह्मणासोबत चालत आहे हे पाहून त्यांना त्या वरातीमधून बाहेर काढण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली. त्यावेळी हा ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला याचा मोठा आघात महात्मा फुले यांच्या मनावर झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी संस्कृतमधलं जी वज्रसूची आहे आणि त्याचबरोबर कबीराची जी विप्रमती आहे या बीज ग्रंथातील भागांचा देखील प्रभाव असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे मुद्दामून सांगेन की ही वज्रसूची जी आहे तर ही वज्रसूची अश्वघोषानं इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये लिहिली. वज्रसूचीचं वेगळेपण काय आहे, जसं की ही वज्रसूची आहे, या वज्रसूचीचं भाषांतर किंवा तशा पद्धतीची एक पुस्तिका त्या काळामध्ये लिहिली ती म्हणजे तात्यासाहेब पडवळ यांनी जातीभेद विवेक सार हे वज्रसूचीचा आधार घेऊन लिहिलेली पुस्तिका आहे आणि ती महात्मा फुलेंच्या वाचनामध्ये आली. त्याच्यामध्ये ह्या वज्रसूचीचं वेगळं वैशिष्ट्य काय तर ही वज्रसूची ही जातीचा उच्छेद करते, जात मोडून काढते. जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की या वज्रसूचीमध्ये अश्वघोषाने हा प्रश्न उपस्थित केला आहे की बाबा रे, तुम्ही ज्यावेळेस जात म्हणून मानताय त्यावेळेस जी जात किंवा जे ज्याला चिकटून तुम्ही राहताय त्याबद्दल मी तुम्हाला मुद्दामून एक प्रश्न विचारतो असं त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केला आहे की जसं मल, मूत्र, गंध आणि ध्वनी हे जर आपण बघितले तर त्यामध्ये प्राणी घ्या, घोडा असेल, गाढव असेल, कुत्रा असेल किंवा इतर प्राणी घ्या, ह्या सर्वांमध्ये त्यांच्या मलांमध्ये फरक आहे, त्यांच्या मूत्रांमध्ये फरक आहे, त्यांच्या गंधांमध्ये म्हणजे वासांमध्ये फरक आहे आणि त्यांच्या आवाजात ध्वनीमध्ये देखील फरक आहे. तसंच तुम्ही पक्ष्यांमध्ये घ्या, कावळा असेल, चिमणी असेल, पोपट असेल, एनिवे ह्या सगळ्या पक्ष्यांमध्ये जरी तुम्ही पाहिलं तर त्यांच्या मलांमध्ये, मूत्रांमध्ये, गंधांमध्ये आणि ध्वनींमध्ये वेगळेपणा आहे. असा वेगळेपणा ह्या प्राण्यांमध्ये आहे, तो पक्ष्यांमध्ये आहे, तरी देखील त्यांच्यामध्ये तुम्हाला अशी कधी जातीयता आढळते का? तसं मानवांमध्ये जर आपण पाहिलं तर मलांमध्ये, मूत्रांमध्ये, गंधांमध्ये आणि ध्वनींमध्ये कोणताही बदल नाही. जर प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये असा बदल असताना त्यांच्यामध्ये जर जातीयता नसेल तर मग मानवामध्ये कुठून येणार असा प्रश्न तयार करते. आणि ह्या जाती उच्छेदाची कल्पना ही पहिल्यांदा वज्रसूची मांडते आणि तो आधार हा महात्मा फुलेंनी घेतला आहे. जसं की कबीराची जी विप्रमती आहे या बीज ग्रंथातील भागाचाही त्यांच्यावर अधिक प्रभाव होता. जसं की थॉमस पेनचं द वर्ल्ड इज माय कंट्री, माय रिलिजन इज टू डू गुड अशा अर्थाची भूमिका घेतली. यामध्ये थॉमस पेनचे जे विचार आहेत ते फुलेंच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणाचा एक आधार बनलं. आपण यानंतर महात्मा फुलेंचं जे सामाजिक कार्य आहे त्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया स्त्री शिक्षण. यामध्ये जसं की समाज आहे आणि या समाजाचं परिवर्तन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाला अधिक महत्त्व आहे असं महात्मा फुले म्हणतात. जसं की स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्यानं त्यांची ही अशा पद्धतीची अधोगती झाली. यासाठी म्हणून सुधारणेसाठी स्त्री शिक्षण हाच खऱ्या अर्थानं प्रभावी मार्ग आहे असं महात्मा फुले म्हणतात. यासाठीच म्हणून त्यांनी 3 जुलै 1848 रोजी
पुण्यामध्ये बुधवार पेठेत अर्थात तातासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी सुरू केली 3 जुलै 1848ला. महात्मा फुले यांनी स्त्रियांची शाळा काढण्या अगोदर 1819मध्ये कलकत्त्याला अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी 1819ला शाळा काढली होती. त्याचबरोबर महात्मा फुलेंनी मुलींची जी शाळा सुरू करण्याची जी प्रेरणा आहे तर ती अहमदनगरच्या ज्या मिशनरी आहेत, ज्या स्कूलच्या मिस फेरार यांच्याकडून ही महात्मा फुलेंनी प्रेरणा घेतली. त्याचबरोबर मुलींची जी पहिली शाळा काढतेवेळी जे महात्मा ज्योतिबा फुल्यांना जी मदत केली, सहकार्य केलं, त्यामध्ये तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, बापूसाहेब मांडे आणि केशव भवाळकर यांनी सहकार्य केलं. ही पहिली शाळा जी सुरू केली त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 6 विद्यार्थिनी आहेत तर त्यामध्ये सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी तथ्थे, सोनू पवार आणि जनी कर्डिले, यामध्ये 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा अशा मुली होत्या. यामध्ये स्त्री शिक्षिका मिळत नसल्यानं महात्मा फुलेंनी विशेषतः सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका त्यांना बनवलं. विशेषतः महात्मा फुल्यांच्या वडिलांना हे स्त्रियांना शिक्षण देणं न आवडल्यानं 1849मध्ये फुल्यांना घराबाहेर काढलं आणि घरातून बाहेर पडल्यानंतर पुण्यात गंजपेठेत त्यांचे मित्र अर्थात उस्मान शेख यांनी महात्मा फुल्यांना राहायला जागा दिली. त्यावेळचा जो घर क्रमांक आहे तर तो 572 होता आणि आज तो फुलेवाडा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी म्हणून कापड शिवण्याचं दुकान टाकलं आणि कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. पण आर्थिक अडचणीमुळे शाळा चालवणं अशक्य झाल्याने त्यांना शाळा बंद करावी लागली. त्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी जुना गंजपेठेमध्ये तीच शाळा पुढं सुरू केली. पुढे नंतर 3 जुलै 1851 रोजी फुल्यांनी बुधवार पेठेमध्ये अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मोरो विठ्ठल वाळवेकरांच्या मदतीने शाळा सुरू केली. पहिल्याच दिवशी पटावर 48 मुली या हजर होत्या. त्यानंतरची दुसरी शाळा 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा काढली आणि 15 मार्च 1852 मध्ये मुलींची वेताळ पेठेत तिसरी शाळा काढली. यामध्ये सौ E.C. जोन्स यांनी या कामामध्ये महात्मा फुल्यांना मोलाची मदत केली, ज्यामध्ये 16 नोव्हेंबर 1882 रोजी स्त्री शिक्षणाचं आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने देखील त्यांचा गौरव केला. विशेषतः महात्मा फुल्यांनी स्त्रियांसाठी सुरू केलेल्या शाळा चालवण्यासाठीची एक कार्यकारिणी समिती नेमली होती, ज्यामध्ये कार्यवाहक म्हणून जगन्नाथ सदाशिव हाटे होते, सदस्य म्हणून केशव भवाळकर, बापूराव मांडे, विष्णू भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडित आणि अण्णा सहस्रबुद्धे हे होते. महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांना स्वतःच घरी शिकवलं आणि स्त्री शिक्षणाची प्रेरणा ही त्यांची मावस बहीण अर्थात सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून घेतली. यामध्ये सावित्रीबाईंचं शिक्षण हे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये झालं आणि सावित्रीबाईंचे जे शिक्षक होते तर ते यशवंतराव परांजपे होते. मेजर कॅन्डींनी महात्मा फुले यांच्या शाळेला पुस्तकं पुरवायची आणि एकूणच महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये 17 शाळा काढल्या. तसेच त्यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना देखील केली. महात्मा फुलेंनी जे विधवा विवाहासाठीचे जे प्रयत्न केलेले आहेत त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया. यामध्ये महात्मा फुले स्वतःला मूळ बाळ नसूनही दुसरं लग्न केलं नाही आणि दुसरं लग्न करावे असा आग्रह वडिलांनी मित्रांनी केला. त्यावेळेस ते असं म्हणाले की पुरुषातच जर कमी असेल तर स्त्रीला दुसरा विवाह करण्यासाठीची परवानगी आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबर 8 मार्च 1864 रोजी गोखल्यांच्या बागेमध्ये फुल्यांच्या प्रयत्नाने अर्थात एका शेनवी जातीमध्ये 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीमधील म्हणजे शेनवी जातीमधील विधुरासोबत करण्यात आला आणि हा पुण्यामधला पहिला पुनर्विवाह होय. जसं की फुले आणि त्यांचे जे मित्र आहेत यांनी शिक्षण संस्थेतील एक सभासद अर्थात विष्णूशास्त्री पंडित जे आहेत यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून
विधवा विवाहाला उत्तेजन देण्याच्या कार्यासाठी हे पूर्णतः विष्णुशास्त्री पंडित यांनी वाहून घेतलं. महात्मा फुलेंनी विधवा विवाहाचा पुरस्कार करून अर्थातच बालजरट विवाह, बहुपत्नीत्व, केशोपन, सतीप्रथा, बालविवाह, वाघ्या मुरळी प्रथा अशा ज्या वाईट प्रथा आहे यांना महात्मा फुलेंनी विरोध केला. जसं की लोक इच्छापूर्तीसाठी खंडोबाला नवस बोलतात. अशा वेळी मुलगा किंवा मुलगी जर जन्माला आली तर त्याला खंडोबाला अर्पण करतात. जसं की मुलगा जर झाला तर त्याला वाघ्या म्हटलं जातं आणि मुलगी झाली तर त्याला मुरळी म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा पाहूया आपण. बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना 1863च्या कालखंडामध्ये. विशेषतः बालपणीच स्त्रियांचा विवाह होत असल्यामुळे समाजामध्ये कुमारी अर्थातच बालविवाह विधवांचं प्रमाण हे अधिक प्रमाणामध्ये होतं आणि स्त्रिया बऱ्याच वेळा अनैतिक संबंधातून गरोदर राहत होते. अशा वेळी स्त्रिया समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी नवजात बालकाची हत्या करत होत्या. महात्मा फुले यांनी अशा स्त्रियांची सुटका करण्यासाठी 1863 बालहत्या प्रतिबंधक ग्रह हे स्थापन केलं आणि असंच बालहत्या प्रतिबंधक ग्रह पुढं पंढरपूरला देखील काढलं. यामध्ये ज्या स्त्रिया या ठिकाणी येऊन प्रस्तुत होत आहेत त्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह घेईल अशा अर्थाची भूमिका होती. उलट या ग्रहाच्या दारावर अशी पाटी लावली होती की विधवांनो येथे या, सुरक्षितपणे बाळंत फाळ आणि सर्व काही गुप्त ठेवलं जाईल आणि मुलाचं संगोपन देखील केलं जाईल. या कार्यामध्ये महात्मा फुले यांना लोकहितवादी रामकृष्ण गोपाळ भांडारकर, उमाशंकर, महादेव गोविंद रानडे, लालशंकर, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ यांनी मदत केली. आणि याच बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये काशीबाई ही ब्राह्मण स्त्री 1865 प्रस्तुत झाली आणि या मुलाला तिनं जन्म दिला. 1873 महात्मा फुलेंनी त्याच मुलाला दत्तक घेऊन त्याचं नाव हे यशवंत ठेवलं. पुढं यशवंतचं लग्न हडपसरचे जे ज्ञानबा कृष्णा ससाने आहेत यांची मुलगी राधा ही या यशवंतला दिली आणि त्यांचं सत्यशोधक पद्धतीनं विवाह केला. त्यानंतर आपण पाहूया अस्पृश्य उद्धाराचं कार्य. दलितांसाठी शैक्षणिक कार्य आणि शिक्षणाच्या अभावामुळे अस्पृश्य दलित समाज नैतिकदृष्ट्या पंगू झाला होता. त्यामुळं प्राथमिक शिक्षणाचा स्वीकारण्याचं आवाहन हे त्यांनी सरकारला केलं. तसंच शूद्रांकडून अन्यायाने घेतलेल्या करातून जसं की वाई, प्रयाग, नाशिक येथे रामकृष्णांची मंदिरं बांधण्यास केल्या जाणाऱ्या खर्चाला त्यांनी विरोध केला आणि तो पैसा अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आणि शाळा बांधण्यासाठी खर्च करावा असं महात्मा फुलेंनी सांगितलं. 1851 साली पुण्यामध्ये नानापेठेत अस्पृश्यांची पहिली शाळाही सुरू केली. याला सनातन ब्राह्मणांनी विरोध करून शाळा बंद पाडली. पुढं 19 मे 1852 पुण्यात वेताळपेठेत महात्मा फुल्यांनी सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. पुढं 10 सप्टेंबर 1853 रोजी महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरिता एक मंडळी किंवा एक संस्था ही त्यांनी काढली. 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यता निवारण जाहीरनामा हा प्रसिद्ध केला, परंतु तो प्रसिद्ध करण्याचं धाडस कोणत्याही वृत्तपत्रांनी करू शकले नाहीत, हे एक वेगळे पण सांगता येईल. अस्पृश्यांसाठी सुरू केलेल्या शाळांना जे दक्षिणा फंड आहे या दक्षिणा फंडातून महिना 25 रुपये ही मदत होत होती. आता विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 4 जून 1818च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस हे पेशवाई लयाला गेली आणि त्या गेल्यानंतर जे इंग्रज सरकार आहे हे इंग्रज सरकार पेशवे हे पूर्वी ब्राह्मणांना श्रावण महिन्यामध्ये दान दक्षिणा करायची, ती दक्षिणा बंद पडू नये यासाठी म्हणून 5 लाख रुपये इंग्रज सरकार हे दक्षिणा फंड म्हणून हे देत होतं. आणि मग त्या जे दक्षिणा फंड आहे तर त्याच्यातले 25 रुपये हे अस्पृश्यांसाठी सुरू केलेल्या शाळांना दक्षिणा फंडातून हे 25 रुपये ही मदत यायला लागली. त्याचबरोबर लहुजी साळवे, राणोजी महार यांनी महारवाड्यांमधून मुलांना शाळेमध्ये घेऊन हे येत होते. यामध्ये विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखराम, धुराजी अप्पाजी चांभार, विनायक गणेश केशव त्रिंबक, धोंडो सदाशिव, गणू शिवाजी मांग, गणू राघुजी, ज्ञानू शिवजी
यांनी दलितांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्य केलं. त्याचबरोबर पुढचा भाग पाहूया आपण. अस्पृश्यांसाठी स्वतःची विहीर ही त्यांनी खुली केली. 1868 मध्ये महात्मा फुलेंनी त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर ही खुली केलेली आहे. याचबरोबर 1868 मध्ये त्याच काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे वडील आहेत ते म्हणजे गोविंदराव फुले यांचं निधन झालं. त्याचबरोबर दलितांसाठी 1852च्या कालखंडामध्ये जे वाचनालय काढलं त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. त्यांनी दलितांसाठीचं हे पहिलं वाचनालय सुरू केलं आणि त्या कामी काही सुशिक्षितांना मदत केली. यामध्ये महात्मा फुलेंनी लहुजी मांग आणि राणोजी महार यांच्या मदतीनं अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न हा केला. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. महात्मा फुल्यांनी प्रौढांसाठी व मराठा मुलांसाठी ज्या शाळा सुरू केल्या त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. यामध्ये प्रौढ स्त्री पुरुषांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून इसवी सन 1855 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या आणि राहत्या घरीच रोज 2 तास ते शिकवत होते. महात्मा फुल्यांनी जगन्नाथ सदाशिव हाटे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीनं 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेत मराठा जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली. महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या स्त्री आणि दलित उद्धाराचे कार्य ब्राह्मणांना न आवडल्यानं त्यांनी फुल्यांना ठार करण्याची सुपारी दिली. सनातनी ब्राह्मणांनी धोंडीराम महादेव कुंभार आणि सज्जन रोडे यांना फुल्यांना मारण्यासाठी 1000 रुपयाची सुपारी दिली. पण 1856 मध्ये दोघेही नंतर महात्मा फुल्यांचे एकनिष्ठ सेवक बनले. त्यानंतर आपण पाहूया, ब्राह्मणांचे नव्हे तर ते ब्राह्मण्याचे महात्मा फुले शत्रू होते. महात्मा फुल्यांनी ब्राह्मणाचा द्वेष हा कधीच केला नाही. कारण आपण महात्मा फुल्यांनी ज्या शाळा व्यवस्था तपासणीसाठी जी समिती नेमली होती, ज्यामध्ये केशव जोशी असतील, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मोरोपंत वाळवेकर, कृष्णाशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडित, सदाशिव गोवंडे, विष्णू भिडे या ब्राह्मण व्यक्तींचा समावेश होता. त्याचबरोबर केशव जोशी अर्थात केशव भवाळकर यांनी सावित्रीबाईंना स्वयं शिक्षणाच्या बाबतीत हे मार्गदर्शन केलं. जसं की सत्यशोधक समाजात हरी गणेश पटवर्धन, विनायक बापूजी भांडारकर या हितचिंतकांनी या सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला होता. महात्मा फुल्यांनी शाळेमध्ये नेमलेला विष्णुपंत तथ्थे व वामनराव खदाडकर हे 2 ब्राह्मण होते. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा अभ्यास केला त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया. महात्मा फुल्यांनी सदाशिव गोवंडे, नारो विठ्ठल वाळवेकर, सकाराम परांजपे या मित्रांनी 1847 मध्ये इंग्रजी शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळं त्यांना इंग्रजी ग्रंथ वाचल्यानंतर त्यातील अर्थ समजू लागले. यातूनच या चौघांनी हिंदू धर्मावरची श्रद्धा ही उडाली आणि ख्रिश्चन धर्माचं आकर्षण हे महात्मा फुल्यांना त्या काळामध्ये वाटायला लागलं. महात्मा फुल्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. यामध्ये सर्व धर्मांनी स्वीकृत केलेलं समानतत्व म्हणजे देव आहे अशी त्यांची आहे व त्याचीच पूजा करावी. परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे यासारखी तत्व मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासातून महात्मा फुल्यांना जाणवली. यानंतर आपण पाहूया महात्मा फुल्यांनी मद्यपानास केलेल्या विरोधासंदर्भात. 18 जुलै 1880 रोजी महात्मा फुल्यांनी पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणास विरोध करणारे पत्र पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षाला लिहिलं. दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी पालिकेला दारू गुत्त्यावर कर बसवण्यास सांगितले. महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल ज्ञानप्रकाश वृत्तपत्राने फुल्यांची प्रशंसा केली आणि त्या कार्यामध्ये त्यांना पाठिंबा दिला. जसे की मद्य पदार्थ बंद करून तो पैसा ग्रंथ खरेदी करता गुंतवावा असा उपदेश महात्मा फुल्यांनी जनतेला केला. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याबद्दल जे कार्य केलं त्याविषयीची माहिती पाहूया. विशेषतः शिक्षणाअभावी समाजाची कशी दुर्दशा झाली हे त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथांमध्ये वर्णन केलं. ज्यामध्ये ते असं म्हणतायत की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले. म्हणजे जर शिक्षण जर नाही घेतलं तर काय परिणाम होऊ शकतात याबद्दलचं विवेचन हे महात्मा फुल्यांनी केलं. 1877च्या कालखंडामध्ये दुष्काळाच्या वेळी पीडितांना मदत करण्यासाठी धनकवडी या ठिकाणी दुष्काळ पीडितांसाठी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प घेतला आणि व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवाप्पा यांच्या मदतीने सुरू केला. 1876 साली अहमदनगर आणि पुणे येथील सावकारी विरुद्ध त्यांच्या नेतृत्वात नांगर चालणार नाही आणि जमीनही पिकणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन हे महात्मा फुल्यांनी केलं. यालाच खतफोडीचं बंड असं म्हटलं जातं आणि हे बंड जवळजवळ 2 वर्ष चाललं. शेवटी सरकारनं डेक्कन ॲग्रिकल्चर ॲक्ट सावकार आणि जमीनदारांना वेसल घालून शेतकऱ्यांना एक प्रकारचं संरक्षण दिलं. पुढं 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचा मुलगा अर्थात ड्यूक ऑफ कॅनॉट यानं भारताला भेट दिली. त्यावेळी पुण्यात मानपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेले आणि ड्यूक यांना शेतकऱ्यांच्या स्थितीविषयीचं निवेदन त्यांनी दिलं. त्याचबरोबर भारताचं हित करायचं असल्यास शेतकऱ्यांचं अज्ञान घालवावं, त्यासाठी प्राथमिक शिक्षण हे मोफत द्यावं अशी मागणी ही ड्यूक ऑफ कॅनॉटला पुण्यामध्ये हरिराबजी यांना मेजवानी दिल्याच्या काळामध्ये त्यांनी ही मागणी केली. दीनबंधू या वृत्तपत्रातून लिखाण करून महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यावरती होणाऱ्या अन्यायाला एक प्रकारे वाचा फोडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं, त्यांच्यासाठी वसतिगृह उभारावं, त्यांना प्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण देण्याची मागणी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. त्याचबरोबर 1885 साली ज्योतिबांनी एक चित्र तयार करून त्याच्या हजारो प्रती शेतकऱ्यांना फुकट वाटल्या. या चित्रामध्ये जे सुधारणेचं जे झाड आहे हे याला असं नाव दिलं आणि हे झाड शेतकऱ्याच्या डोक्यावर उगवलेलं दाखवून त्याची फळं मात्र भटजी, शेठजी आणि सत्ताधारी हे वर बसून खात आहेत आणि त्याच्या भारानं शेतकरी वाकला आहे असं चित्र ते होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतीमालाच्या विक्रीसाठी पेढी स्थापन केली. संकरित भाजीपाला विकण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन शास्त्र बनण्याचं संरक्षण अशा दूरदर्शी संकल्पना महात्मा फुल्यांनी मांडल्या. यानंतर आपण पाहूया महात्मा फुले आणि राष्ट्रीय सभा याबद्दलची माहिती. विशेषतः काँग्रेस नेते जे महार मांग शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ बाळगत नाहीत, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर बाळगत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रीय सभा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय होऊ शकत नाही असं महात्मा फुले म्हणत होते. जसं की आर्य लोकांनी एकधर्मी अमेरिकन अथवा फ्रेंच लटके सोंग घेऊन शेकडो नॅशनल काँग्रेस नवीन उपस्थित केल्या तरी त्यांच्या नॅशनल काँग्रेसात समंजस असा शूद्र कधीच सभासद होणार नाही असं महात्मा फुले खात्रीने सांगत होते. यामध्ये 1889 मध्ये काँग्रेसचं जे 5वं अधिवेशन भरलं त्यावेळी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा 30 फूट गवताचा पुतळा उभा केला. राष्ट्रीय सभेला शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची जाणीव करून देण्यासाठी महात्मा फुले म्हणतात, जोपर्यंत तुमच्यात या बहुसंख्य शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी नाही तोपर्यंत सर्व जनतेचे पुढारीपण करण्यास तुम्ही अपात्र आहेत अशा अर्थाची टीका केली. यानंतर आपण पाहूया त्यांनी जे उदरनिर्वाहासाठी केलेलं कार्य त्याबद्दलची माहिती. 1854 मध्ये महात्मा फुलेंनी स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी केली. 1876 ते 82 या 6 वर्षाच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे महानगरपालिकेचं सदस्य म्हणून काम केलं. लॉर्ड लिटन व्हाईसरायच्या भेटीच्या शहर सुशोभीकरणासाठी 1000 रुपये खर्च करण्याचा अध्यक्षाच्या विचारास महात्मा फुल्यांनी विरोध केला आणि ती रक्कम मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचं सुचवलं. 1876 मध्ये ज्योतिबांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यासमवेत पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही स्थापन केली. कंत्राटदाराचा व्यवसाय सुरू केला त्यांनी. जसे की खडकवासला तलावाला दगड पुरवण्याचं गुत्त सरकारकडून घेतलं. त्याच्यामध्ये सखाराम यशवंत परांजपे हे देखील त्याचे भागीदार होते. फुल्यांचे मावस भाऊ चे चिरंजीव ज्ञानबा कृष्णराव ससाने हे पण दगड पुरवण्याच्या कामामध्ये महात्मा फुल्यांना मदत करत होते. येरवड्याच्या पुलाच्या कामामध्ये चुना पुरवण्याचं गुत्त त्यांनी घेतलं होतं. त्या काळामध्ये इंजिनिअरिंग खात्यातील बेशिस्त कारभार पाहून त्यावर
टीकात्मक अशा पद्धतीचा पोवाडा लिहिला. महात्मा फुले यांचं जे शिक्षणविषयक विचार आहेत त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. महात्मा फुले म्हणतात की पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या समाजाला ठराविक चाकोरीतून जर बाहेर काढून त्यांना गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका ही महात्मा फुलेंनी घेतली. महात्मा फुले यांच्या मेकॉलेच्या शिक्षणविषयक पाझरता सिद्धांतास विरोध केला. आता हा पाझरता सिद्धांत म्हणजे नेमकं काय, तर या मेकॉलेच्या पाझरता सिद्धांतामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की अगोदर आपण वरच्या वर्गाला शिक्षण देऊया, वरचा वर्ग हा खालच्या वर्गाला शिक्षण देईल, अशा अर्थाची भूमिका होती. म्हणजे जे इंग्लंडमध्ये वरच्या वर्गाला शिक्षण दिल्यानंतर खालच्या वर्गापर्यंत ते पोहोचत गेलं. पण भारतामध्ये जी एक बंदिस्त जाती व्यवस्था होती त्यामुळं वरच्या वर्गातून खालच्या वर्गापर्यंत मात्र ते शिक्षण पाझरलं नाही. म्हणजे तो शिक्षणाचा जो काही झिरपता सिद्धांत आहे तो मात्र खाली झिरपला नाही. म्हणून मेकॉलेची ही जी पद्धत आहे ती 1853 पर्यंत जी सुरू होती त्याला महात्मा फुलेंनी मात्र या शिक्षणविषयक विचाराला विरोध दर्शवला होता. महात्मा फुलेंच्या मते नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय करून योगक्षेम चालवण्याची पात्रता अंगी येण्यासाठी शिक्षण अभ्यासक्रमात व्यवहार ज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचा अंतर्भाव करावा अशी मागणी केली. शिक्षणातून जनजागृती, जनजागृतीतून समाजक्रांती आणि समाजक्रांतीतून नवसमाज निर्मिती हे महात्मा फुलेंच्या शिक्षणाचं एक सूत्र होतं. महात्मा फुले म्हणतात की लाखो रुपये खर्च करून शिक्षण खात्यात शूद्रांचा भरणा वाढला नाही. तसेच महार, मांग, चांभार कामगारांपैकी एक सुद्धा शिकलेला आढळत नाही. तिथे MA अथवा BA औषधास मिळायला मारामार. मग पुणे पालिका सदस्यपदी असताना 1877 साली त्यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव हा महात्मा फुलेंनी मांडला. महात्मा फुलेंनी ज्या सुरू केलेल्या शाळा आहेत त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया. महात्मा फुलेंनी 15 मे 1848 मध्ये महारवाडा येथे पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली. 1 सप्टेंबर 1848 मध्ये महारवाडा पुणे येथे अस्पृश्य मुलांची शाळा काढली. 25 डिसेंबर 1848 हडपसर पुणे येथे शाळा काढली. 20 डिसेंबर 1848 सासवड पुणे येथे शाळा काढली. 1 जुलै 1849 आलाचे घर कसबा पेठ पुणे येथे शाळा काढली. 15 जुलै 1849 नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी शाळा काढली. 18 जुलै 1849 शिरवळ या ठिकाणी शाळा काढली. 1 सप्टेंबर 1849 तळेगाव ढमढेरी जिल्हा पुणे या ठिकाणी शाळा काढली. 8 सप्टेंबर 1849 मध्ये शिरूर जिल्हा पुणे येथे शाळा काढली. 3 मार्च 1850 अंजीर वाडरी माजलगाव येथे शाळा काढली. 6 मार्च 1850 करंजे जिल्हा सातारा येथे काढली. 19 सप्टेंबर 1850 भिंगार येथे शाळा काढली. 1 डिसेंबर 1850 मुंडवे जिल्हा पुणे येथे शाळा काढली आणि 3 जुलै 1851 अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये शाळा काढली. 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्ता पेठेत पुणे या ठिकाणी शाळा काढली. 1 डिसेंबर 1851 मध्ये नाना पेठेत पुणे येथे या ठिकाणी शाळा काढली. 15 मार्च 1852 मध्ये वेटाळ पेठेमध्ये पुणे या ठिकाणी शाळा काढली. यानंतर आपण पाहूया महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे हंटर कमिशनला जे निवेदन दिलं त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया. यामध्ये 1855 साली भारताची लोकसंख्या ही 20 कोटी होती. देशात 1855 शिक्षण संस्था होत्या आणि त्यामध्ये 67,569 विद्यार्थी शिकत होते. तर हे ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या 1626 शाळा होत्या. त्याच्यामध्ये 64,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1881-82 साली सरकार शिक्षणावर 70 लाख रुपये खर्च करीत असे. त्यापैकी 16.77 लाख रुपये हे प्राथमिक शिक्षणावर खर्च करीत होते. लॉर्ड रिपनच्या काळात हिंदुस्थानावरील शिक्षणविषयक प्रश्नांचा अभ्यास करून त्याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1882 रोजी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला. 19 ऑक्टोबर 1882 रोजी या हंटर आयोगाला महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर अशा पद्धतीचं निवेदन दिलं. यामध्ये महात्मा फुलेंनी सरकारला पुढील कोणकोणत्या सूचना केल्या होत्या त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया. यामध्ये महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावे अशी मागणी केली. प्राथमिक शाळेतील शिक्षक हे प्रशिक्षित असावेत. आदिवासी जाती जमातींना शिक्षणास प्राधान्य द्यावं. लोकल सेस फंडास जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा अशी मागणी केली.
त्याचबरोबर प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी, शाळांचा कारभार आणि शिक्षण विभागाचं नियंत्रण असावं, दर 3 महिन्यांना तपासणी करावी, नगरपालिकांच्या हद्दीतील शाळांचा खर्च पालिकेने करावा, त्यांच्याकडे सर्वस्वी कारभार सोपवू नये, शिक्षकाचं वेतन 12पेक्षा कमी असू नये रुपयापेक्षा, अभ्यासक्रमात तांत्रिक आणि व्यवहार उपयोगी शिक्षणाचा अंतर्भाव असावा, शेतीचं प्राथमिक ज्ञान हे शिक्षकांना असावं. त्यानंतर आपण महात्मा फुलेंचे धार्मिक विचार पाहूया. महात्मा फुले यांच्यामध्ये सत्य हाच मानवी धर्म असो, त्यासारखा कोणताही धर्म नाही. सत्य सर्वाचे आदिघर, सर्वाचे माहेर अशी त्यांची धारणा होती. जसे की नवस, मंत्रतंत्र, व्रतवैकल्य, श्राद्ध, तीर्थयात्रा या सर्व गोष्टीचा त्यांना विरोध होता. ज्यामध्ये मूर्तीपूजेला पण महात्मा फुलेंनी विरोध केला आणि फुल्यांच्या मते ईश्वर हा निर्गुण आणि निराकार असून तो एकच आहे. ईश्वरासाठी महात्मा फुल्यांनी निर्मिक हा शब्द वापरला. तसंच त्यांच्या मते जगातील कोणताच धर्म हा ईश्वराने निर्माण केला नाही. त्यामुळं वेदाचं अपौरुषत्व नाकारलं. म्हणजे अपौरुषत्व नाकारलं म्हणजे काय, तर वेद हे अपौरुष आहेत असं म्हटलं जातं. वेद हे अपौरुष आहेत म्हणजे ते पुरुषांनी लिहिलेलं नाही, तर ते ईश्वराने निर्माण केलेले आहेत अशा अर्थाची भूमिका होती. तर त्याला महात्मा फुल्यांनी अपौरुष आहे असं जे ईश्वराने निर्माण केले हे मात्र त्यांनी नाकारलं. यामध्ये जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे या श्लोकाचा करता जे समर्थ रामदास आहेत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. चातुर्वर्ण्य जातीव्यवस्था, स्वर्ग, नरक, आत्म्याचं अस्तित्व हे महात्मा फुल्यांनी नाकारलं. ईश्वराचं अस्तित्व नाकारलं नाही, पण ईश्वराला निर्मिक म्हटलं आणि ईश्वराच्या अवतार संकल्पना जी आहे तर ती मात्र महात्मा फुल्यांनी फेटाळली. महात्मा फुल्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा आणि कर्मकांडावर देखील टीका केली. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माबद्दल वाटणारा आदर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथांमध्ये व्यक्त केला. ज्यामध्ये मोहम्मद पैगंबरावरती एक कविता देखील महात्मा फुल्यांनी रचली. ज्योतिषशास्त्र, दैव, पाप पुण्य या सर्व संकल्पना त्यांनी थोतांड मांडल्या. जसे की मुकुंदराज, ज्ञानदेव, रामदास यांचा उल्लेख ब्रह्मवृत्तांतील महाधूर्त साधू असा महात्मा फुले करतात. यानंतर आपण पाहूया कामगार चळवळी संदर्भाबद्दलची माहिती. मुंबईला सारखं जात असल्यामुळे त्यांना गिरणी कामगाराच्या हालाकीची कल्पना आली. मुंबईत वेगवेगळे उद्योग हे त्यामध्ये सुरू झाले होते. 1887 पर्यंत मुंबईत 41, कलकत्त्याला 5, मद्रासला 2, कानपूरला 2, हैदराबाद, नागपूर, इंदोर इथे प्रत्येकी एक अशा 53 गिरण्या ह्या चालू होत्या. या गिरण्यातील कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी महात्मा फुल्यांच्या प्रेरणेनं 1880 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही स्थापन केली. ती भारतातली पहिली कामगार संघटना आहे. लोखंडे हे पहिले कामगार नेते, तर महात्मा ज्योतिबा फुले हे त्याचे प्रणेते आहेत. यानंतर आपण पाहूया सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक आहे तर ते सत्यशोधक समाजाचं एक बायबल मानलं जातं. कारण त्यांनी केलेल्या समाज सुधारणाविषयक कार्याचा गौरव म्हणून मुंबईत मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये 11 मे 1888 रोजी सभा घेऊन लोकांनी ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली. आणि तेथीलच भाषणामध्ये महात्मा फुले म्हणतात की सत्य, समता, स्वातंत्र्य हा आपल्या समाजाचा संदेश कधीही विसरू नका अशा अर्थाची भूमिका घेतली. महात्मा फुलेंच्या मते स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती आपल्या सर्वांना जन्म देते. 1877 साली दीनबंधू वृत्तपत्र सुरू केलं आणि दीनबंधू 1883 साली शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ त्यांनी छापला. 1857च्या उठावास महात्मा फुल्यांनी भटपांड्यांचं बंड, कोंतुशी चपातीचं बंड अशा शब्दात टीका केली. महात्मा फुल्यांनी ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा हा संदेश दिला. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंत सर्व काही आहे असं ते महात्मा फुले म्हणत होते. सरकारवरती टीका करताना ते लिहित आहेत की प्रजेचं हित पाहत नाही तो राजा कसला. त्यांनी पंडिता रमाबाईंना सत्वशील आणि सत्यशोधक साध्विनी म्हणून पंडिता रमाबाईचा गौरव केला. महादेव गोविंद रानडे यांच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह न करण्यावर फुले त्यावरती टीका करतात. म्हणतात की रावसाहेब मग सुधारणेचे ढोंग करू नका. म्हणजे जसं की महादेव गोविंद रानडे यांची जी बहीण आहे तर ती विधवा झाली होती आणि तिचा पुनर्विवाह करावा. म्हणजे महात्मा फुले हे विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य देखील राहिले होते.
मग हे असताना ते मात्र स्वतःवर पाळी आली, त्यावेळेस मात्र ते नकार देत आहेत. त्यामुळं रावसाहेब मग हे सुधारणाचे ढोंग करू नका फुल्यांनी घेतली. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे फुल्यांचे समकालीन टीकाकार होते. त्यांनी महात्मा फुल्यांना शूद्र जगद्गुरू आणि शूद्र धर्मसंस्थापक अशी टीका केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. महात्मा फुले यांची लेखन संपदा जी आहे तर ती आपण पाहूया. महात्मा फुल्यांनी तृतीय रत्न नाटक 1855 मध्ये लिहिलं. ब्राह्मणांचे कसब 1869 मध्ये लिहिलं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869 मध्ये लिहिला. अखंडादी काव्यरचना 1869 मध्ये लिहिलं. गुलामगिरी 1873 मध्ये लिहिली. हंटर आयोगापुढे दिलेलं निवेदन मूळ इंग्रजीमध्ये 1882 मध्ये. शेतकऱ्यांचा आसूड 1883. इशारा सत्सार भाग 1 1885 मध्ये. सार्वजनिक सत्यधर्म 1891. अस्पृश्यांची कैफियत. मद्यपान विरोधी पथक. दुष्काळविषयक विनंतीपत्र. मामा परमानंद पत्र. ग्रामजोशाशी संबंधित पत्रक या संदर्भाबद्दलचे पुस्तकं त्यांनी लिहिले, म्हणजे एकूण त्यांची साहित्य संपदा. यानंतर आपण पाहूया सविस्तर, जे म्हणजे तृतीय रत्न जे नाटक 1855 मध्ये लिहिलं. यामध्ये महात्मा फुले हे सर्वप्रथम हे नाटक लिहिलं. त्यामध्ये ब्राह्मण लोक शूद्रांना कसे फसवतात आणि ख्रिस्ती धर्म उपदेशक त्यांना कसे जागेवर आणतात ते दाखवून दिलं. तसेच शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असल्याचे त्याच्यामध्ये सांगितले. म्हणजे स्त्रियांचा अशिक्षितपणा त्यांनी प्रकाशामध्ये आणला. त्यानंतर आपण पाहूया ब्राह्मणांचं कसब या संदर्भाबद्दल. 1869 मध्ये या पुस्तकातून त्यांनी ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर प्रकाश टाकला. ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत हे शूद्रांना सांगण्याच्या हेतून हा ग्रंथ प्रस्तावनेतच त्यांनी मागासांसाठी राखीव जागा ही संकल्पना मांडली. त्यांनी हे पुस्तक कुणबी, माळी, महार, मांग यांना अर्पण केलं आणि ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. यानंतर आपण पाहूया शिवाजी महाराजांबद्दलचा पोवाडा 1869 मध्ये लिहिलेला. या पुस्तकाचं 3 भाग आहेत आणि तो 45 पानाचा आहे. या पुस्तकात त्यांनी स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केलाय. म्हणजे पोवाड्यास शुद्ध करण्यास बाबा पद्मनजी यांचं सहकार्य मिळालं. 1889 मध्ये पोवाडा विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजीचे प्रकाशन हे ज्योतिबांनी केलं. यानंतर आपण पाहू गुलामगिरी 1873 मधले. महात्मा फुले यांनी अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस हा ग्रंथ अर्पण केलाय. फुले अब्राहम लिंकनमुळे प्रभावित झाले होते आणि ग्रंथ हा प्रश्न उत्तराच्या स्वरूपांमधला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच होमर ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो हे वाक्य आहे. ह्याच्या पहिल्या भागात त्यांनी परशुराम चिरंजीव म्हणजे पुराणातील म्हणण्यानुसार आहे त्याला लोकांसमोर येऊन उभे राहावं असं त्याच्यामध्ये म्हटलं. तर दुसऱ्या भागामध्ये ज्योतिरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि गुलामगिरीच्या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा इतिहास सांगितला. यामध्ये एकूण 16 प्रकरण असून शूद्र हे पूर्वीचे क्षत्रिय होते असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि तोच धागा पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्राज या पुस्तकामध्ये मांडला. यानंतर आपण पाहूया अस्पृश्यांची कैफियत 1883 मधले. या ग्रंथांमध्ये आता तरी हे आपले चाळे थांबवा व अस्पृश्यांना वर घ्या असं आवाहन केलं. शेतकऱ्यांचा आसूड 18 जुलै 1883 यातून त्यांनी शेतकऱ्याच्या दुःखाला वाचा फोडली. त्यात शेतकऱ्यांच्या या हीन अवस्थेची त्यांनी इंडियन 3000 इयर ॲगो या ग्रंथातील अवतरणे यात मांडले. यानंतर आपण पाहूया इशारा या संदर्भात. महाराष्ट्रात सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार समारंभ असला तरी तो आपल्या हितास आडवा येत नाही या विधानाचा समाचार घेण्यासाठी महात्मा फुलेंनी हे पुस्तक लिहिलं. सत्सार भाग 1 आणि 2 हे 1885 मध्ये लिहिलं. त्यामध्ये त्यांनी सामाजिक प्रश्नांचा ओहापोह केलेला. त्याच्यामधून त्यांनी ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाजावरही टीका केली आणि सत्सार भाग 2 मध्ये त्यांनी पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यावर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांचा समाचार हा घेतलेला आहे. यानंतर आपण पाहूया सार्वजनिक सत्यधर्म याबद्दलची माहिती. हा ग्रंथ त्यांनी
अर्धांगवायू झाला असताना डाव्या हातानं 1889 पूर्वी लिहिला होता. त्यांना त्या कामामध्ये सदाशिव गोवंडे यांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली आणि हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. ग्रंथाचा उल्लेख नीतिधर्माचा अमरकोश म्हणून करण्यात येतो. ज्योतिबांनी सत्यधर्माची विशालता व्यक्त करताना विश्वकुटुंबाची कल्पना मांडली. महात्मा फुलेंनी त्यांच्या काव्यात्मक वृत्तलेखनास अभंगाऐवजी अखंड हे नाव दिलं. जुलै 1883ला अर्धांगवायूचा झटका आला असताना उजवी बाजू लुळी पडली आणि डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी उपचार केले, तरीही फुल्यांनी 1 एप्रिल 1889 रोजी हा ग्रंथ लिहिला, डाव्या हाताने लिहिला. यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचं प्रकाशन मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे दत्तक पुत्र आहेत डॉक्टर यशवंत फुले यांनी 1891 केलं. महात्मा फुलेंनी त्याच्यामध्ये 33 नियम सांगितले. या ग्रंथामध्ये त्यांनी मानवाचे मूलभूत हक्क, त्यावर आधारित विश्वकुटुंबवाद आणि जीवनाचं आणि विद्येचं दाखविणारा बुद्धिवादाचं विवेचन हे यामध्ये केलं आहे. अखंडादी काव्यरचना संदर्भाबद्दल माहिती आपण पाहूया. 1869 सत्यशोधक समाजोक्त मंगळ अष्टिकासह संपूर्ण पूजाविधी सांगितली. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाशी 24 सप्टेंबर 1873 जो स्थापन केला आहे त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. यामध्ये 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं पहिला विवाह 25 डिसेंबर 1883 सीताराम आल्लट आणि राधाबाई निमकर यांचा झाला. या सत्यशोधक समाजाची जी विवाह पद्धती आहे, तर या विवाह पद्धतीमध्ये पहिल्यांदा एक मंगळाष्टिका ही वर म्हणेल, एक मंगळाष्टिका ही वधू म्हणेल आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एक मंगळाष्टिका म्हणायची. अशा 3 मंगळाष्टिका म्हटल्यानंतर वधूला माळा घालतील आणि त्यानंतर उपस्थित असणारे तिथे जे लोक आहेत तर ते फुलं टाकतील, म्हणजे तांदूळाऐवजी फुलं हे वापरण्याची प्रथा ही सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये आहे. म्हणजे 1856 फुल्यांना संपवण्याची सुपारी घेतलेले रोडे आणि फुल्यांचे अंगरक्षक बनले, तर धोंडीबा कुंभार हे सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ बनले. वेदाचार हे पुस्तक धोंडीबा कुंभार यांनी लिहिले. महात्मा फुले यांनी मार्केटची इमारत बांधण्यास रिपनला मानपत्र देण्याच्या समारंभास उघड विरोध केला. त्यावर होणारा खर्च आणि शिक्षणावर करण्याची सूचना त्यांनी केली. ती इमारत बांधली जाऊन त्यास राज्यपाल लॉर्ड रे यांचं नाव दिलं. स्वातंत्र्यानंतर प्र के आत्रे यांच्या पुढाकारांनी त्यांचं महात्मा फुले मार्केट असं केलं. ज्योतिबांनी पंडिता रमाबाई आणि लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून प्रयत्न केला. मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा ही ज्योतिबांनी सुरू केली. 1867 रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला आणि समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी अशा पद्धतीचा अर्ज देखील केला. त्यावर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वखर्चाने समाधीची दुरुस्ती देखील केली. सरकारने 25 रुपयाचं सहाय्य केलं. त्यानंतर राहिलेलं काम टिळकांनी 1895 निधी हा गोळा केला होता. न्यायमूर्ती रानडे यांनी ज्योतिबा फुलेंच्या सहकाऱ्यांनी 5 जून 1875 रोजी पुण्यात स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. इंग्रजी राज्य हे महात्मा फुलेंना दैवी संकेत वाटत होते, कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19 जुलै 1887 रोजी स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं आणि बर्वे खटल्यात टिळक आगरकरांना अटक झाली असता त्यावेळी फुल्यांच्या सांगण्यावरून रामशेठ उकणे हे टिळकांना जामीन राहिले व बाहेर आल्यावर दोघांचाही सत्कार केला. ग्रामदोषाबद्दल बखर देखील लिहिली. म्हणजे ज्यावेळेस आपण टिळकांचा आणि आगरकरांना ज्यावेळेस बर्वे खटल्यामध्ये अटक झाली होती त्यावेळेस फुल्यांच्या सांगण्यावरून त्यांना ते रामशेठ उकणे हे जामीन राहिले आणि बाहेर आल्यावर या दोघांचा सत्कार देखील फुल्यांनी केला. म्हणजे आम्ही कायमस्वरूपी विरोधकच नव्हते. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमचा सत्कार करू. तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करत असाल तर आम्ही तुमच्यावर टीकाही करू. अशा अर्थाची भूमिका ही महात्मा फुल्यांनी घेतली. म्हणजे फुल्यांच्या मते ब्राह्मण हे आर्यवंशी आहेत, ते भारतीय नव्हेत. हे बाहेरून आलेले इराणमधले आहेत, तर ते एकाच वंशाचे आहेत. जसं की ज्ञानप्रकाश, प्रभाकर, विविध ज्ञानविस्तार, निबंधमाला या वृत्तपत्रांनी महात्मा फुल्यांवर टीका केली. तर ख्रिश्चन वर्तमानपत्र जसं की सत्यदीपिका,
सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश यांनी फुल्यांचं कौतुक केलंय. फुल्यांच्या मते शेतकऱ्यांचे 3 शत्रू आहेत: ब्राह्मण, भिक्षुकशाही, नोकरशाही आणि सावकारशाही हे आहेत. सावकारांचा उल्लेख ते सर्वांचा प्राणहारक यमरूपी महाराक्षसाचा करतात. ब्राह्मणांचा उल्लेख ते कमल कसाई व कुलकर्ण्यांचा उल्लेख ते कळीचे नारळ असा करतात. सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाविषयी विचार मांडले. मानवतावाद हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता आणि महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील 3 प्रमुख चळवळी ह्या सुरू झाल्या. एक होती शिवराम जानबा कांबळे आणि गणपत फलगावकर यांनी सुरू केलेल्या दलितोद्धाराची कामगार चळवळ. केशवराव जेदे आणि भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाने सुरू झालेली ब्राह्मणेतर चळवळ. पुढं 1855 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं जातीभेद विवेक सार ह्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन हे महात्मा फुल्यांनी केलं. महात्मा फुल्यांविषयी जे गौरवोद्गार काढले त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया, ज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आहेत. तर ते म्हणतात की बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्याला अर्वाचीन काळी जगविणारे देशातले पहिले पुरुष ज्योतिबा फुले आहेत. तसेच शाहू महाराजांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं संबोधलं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे महात्मा फुल्यांना म्हणतात की पतितांचा पालनवाला असं संबोधलं. त्यांचा आद्य दलितोद्धारक म्हणून गौरव देखील केला. त्यानंतर सयाजीराव गायकवाड हे महात्मा ज्योतिबा फुलेंना हिंदुस्थानचे वॉशिंग्टन ही पदवी दिली. ह.रा. महाराज यांनी भाऊराव पाटील यांना बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी दिली. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांना बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी दिली. त्यामध्ये सयाजीराव गायकवाडांनी महात्मा फुल्यांना दिली आणि ह.र. महाराज यांनी भाऊराव पाटलांना दिली. यानंतर आहे लक्ष्मण शास्त्री जोशी हे महात्मा फुल्यांना सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष, म्हणजेच ज्योतिबांचा विश्व कुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुल्यांना अर्पण केला. पंढरीनाथ पाटील यांनी ज्योतिबांना महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट असं म्हटलं आहे. महर्षी शिंद्यांनी फुल्यांच्या लेखनाला रानफळाची उपमा दिली. माधवराव बागलांनी महात्मा फुले महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होते असं म्हटलं आहे. महात्मा गांधीजींनी एरवाड्याच्या जेलमध्ये असताना 1932 साली लोक मला महात्मा म्हणत आहेत, पण खरे महात्मा तर ज्योतिबा फुले आहेत अशी भूमिका घेतली. विठ्ठलरामजी शिंद्यांनी ज्योतिबा फुले हे रशियन क्रांतीचे पूर्वीचे पहिले कम्युनिस्ट होते. रशियन क्रांतिकारक आणि ज्योतिबांमध्ये फरक एवढाच की एकात अंधश्रद्धा होती तर एकीकडं बाह्य भूक होती. लक्ष्मण शास्त्री जोशींनी हिंदू समाजातील बहुजन समाजाला जागृत व आत्मावलोकन करायला लावणारा पहिला माणूस, म्हणजे स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल जसे की मेजर कँडी यांनी मुंबई प्रांताचे जे गव्हर्नर होते त्यांनी विश्रामबाग वाड्यामध्ये 16 नोव्हेंबर 1852 मध्ये 200 रुपये किमतीची शाल देऊन त्यांचा सत्कार केला होता. महात्मा फुल्यांचे जे चरित्रकार धनंजय कीर आहेत ते ज्योतिबांचं नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्योत, ज्या ज्योतीने समता, मानवता, विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखवला. धनंजय कीर आणि स. ग. मालशे यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय या ग्रंथांमध्ये भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा गौरव केला. पुढं 3 डिसेंबर 2003 रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुल्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. महात्मा फुलेंच्या मृत्यूसंदर्भाबद्दल चर्चा करूया. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुल्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.